उद्या आहे माघ महिन्यातील गणेश जयंती. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. जशी भाद्रपद महिन्यामध्ये गणेश जयंती साजरी करतो, त्याच पद्धतीनं काही ठिकाणी माघ महिन्यातील गणेश जयंतीलाही अतिशय महत्त्व आहे. काही ठिकाणी या दिवशी गणपतीची स्थापनाही केली जाते आणि काही ठिकाणी फक्त गणेशाची उपासना केली जाते. गणपतीचा जन्म या दिवशी झाला होता. या दिवशी गणेश तत्व हे पहिल्यांदा पृथ्वीवर आले होते असं म्हटलं जातं. जसं प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला चतुर्थीला महत्त्व असतं, तसंच या दिवशी माघी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. कारण या दिवशी गणेश तत्व हे 1 सहस्त्रपटींनी पृथ्वी तलावर अस्तित्वात असतं. म्हणूनच या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली तर ती अनेक पटीनं गणपती बाप्पापर्यंत अगोदरच पोहोचत असते आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. मी याच्या अगोदरही एक व्हिडिओ बनवला आहे की गणपती बाप्पाची या दिवशी कोणत्या सेवा कराव्या किंवा तुमच्या आयुष्यातील अडचणी, व्यथा दूर व्हाव्या, विघ्न दूर व्हावी म्हणून गणपती बाप्पांची कोणती सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे ते. पण या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हाय बटन दाबायलाही विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माघी जयंतीला तिळाला अतिशय महत्त्व आहे. तर या दिवशी तीळ टाकून आपल्याला तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत सेवा करायची आहे. गणपती बाप्पांना पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र याचे पठण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी. त्यांना एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जोडी वाहायची आणि मनोभावे नमस्कार करायचा. या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही कोणतीही इच्छा सांगितली तर तुमची इच्छापूर्तीही होत असते असं म्हटलं जातं. कारण गणेश तत्व हे 1000 पटींनी पृथ्वीवर अस्तित्वात असतं आणि त्यावेळी केलेली पूजा, त्यावेळी केलेली भक्ती ही गणपती बाप्पांपर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला 21 तांदळांचा एक उपायही तुम्ही करू शकता. तुमच्या आयुष्यातील कितीही कठीणात कठीण अडचण असेल तरी ती 100% दूर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नोकरीतील अडचणी असतील, शिक्षणाबद्दल काही अडचणी असतील किंवा अडकलेले पैसे मिळत नसतील, जर तुमच्या घरात कमाई 10 रुपये असेल आणि खर्च 100 रुपये असेल तर घरात आर्थिक भरभराट व्हावी म्हणूनही तुम्ही हा उपाय करू शकता. याचा अर्थ काय की तुमच्या आयुष्यातील कोणताही कठीणातील कठीण प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी गणपती बाप्पांची माघी जयंती दिवशी ही सेवा केल्यानं तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न हे गणपती बाप्पा दूर करत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला अखंड 21 तांदूळ लागणार आहेत. तर या सेवेसाठी आपल्याला तांदूळ अखंडच घ्यायचे आहेत. तुटलेले मोडलेले तांदूळ चालणार नाहीत. हे 21 तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. त्या तांदळांना हळद आणि कुंकू लावायचं आणि ते मिश्र तांदूळ म्हणजे या अक्षदा तयार करायच्या. त्या अक्षदा आपल्याला उजव्या हातामध्येच ठेवायच्या आहेत. त्या अक्षदा हातात घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली मनातील जी काही मनोकामना आहे तर ती सांगायची आहे. त्याच्यानंतर 108 वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, 3 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं. जर तुम्हाला म्हणता येत नसेल, वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं, मोबाईलला लावून फक्त ऐकलं तरीही चालू शकतं. तुमची ही सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे. त्याच्यानंतर एक तांदूळ असा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. म्हणजे तुमची इच्छा सांगायची, एक तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आणि चरणाशी तांदूळ अर्पण करताना पुन्हा एकदा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. दुसरा तांदूळ घ्यायचा, पुन्हा इच्छा सांगायची, तो तांदूळ चरणाशी अर्पण करायचा, ओम गंग गणपते नमः असा जप करायचा. अशा पद्धतीनं 21 तांदूळ एक करून तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत. तुम्ही हे तांदूळ एकदाही अर्पण करू शकता. पण कसं आहे माहिती का, ह्या गोष्टी प्रत्येक वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केल्या तर याची जास्त फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माघी जयंतीला माघी गणेश जयंती तर आहेच, त्याबरोबरच गुरुवारही आहे. तर असे ज्यावेळी योग जुळून येतात त्यावेळी सर्वार्थ सिद्धी योग
जुळून आलेला असतो. तर अशा वेळेला केलेली सेवा, उपाय, तोडगे जे काही आहेत तर ते 100% हे तुमचं काम करत असतात. त्यामुळं ही सेवा कितीही कठीणातली कठीण अडचण असेल, तुमच्या घरात दारिद्र्य असेल, भरभराट नसेल, कोणत्याही कामात यश येत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. याच्यासाठी जास्त काही तामझाम करायची गरज नाही आहे. घरातील आपल्या आईने, कुठल्याही मोठ्या व्यक्तीने जरी देवपूजा केलेली असेल तरी त्याच्यानंतर तुम्ही फक्त हातात तांदूळ घेऊन या साध्या सेवा करूच शकता. आणि जरी ही सेवा तुम्ही स्वतः करणार असाल तरी तुम्ही स्वतः देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता. तुमच्या मुलाची प्रगती व्हावी, तुमच्या पतीची प्रगती व्हावी, तुम्ही जे काम हातात घेतले त्या कामात तुम्हाला यश मिळावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःही हा उपाय करू शकता. याच्यासोबतच आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे आपलं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं. कुठलंही काम आपण हातात घेतलेलं आहे तर ते काम पूर्ण व्हावं. कुठल्याही कामात अडचणी, अडथळे येऊ नयेत म्हणून आपल्याला आपली रक्षा व्हावी, आपलं संरक्षण व्हावं म्हणून ही सेवा करायची आहे. तर ती सेवा काय? तर याच्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. तर तो लाल रंगाचा धागा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा. त्या लाल रंगाच्या धाग्याला आपल्याला हळद, कुंकू आणि अष्टगंध लावायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी लावायच्या आणि तो धागा गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायचा. त्याच्यानंतर 108 वेळा आपल्याला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. तुमच्या अडचणी, अडथळे जे काही असतील तर ते बाप्पांना सांगायचे आणि मगाशी ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. 1 माळ ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. 3 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं. या सेवेबरोबरच तुम्ही 21 तांदळांचा उपाय केला तरीही चालू शकतं. 21 तांदळांचा उपाय करताना त्याच्या अगोदरच हा धागा तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवा. 21 तांदूळ हातात घ्या आणि या सगळ्या सेवा करा. या सगळ्या सेवा झाल्यानंतर तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करा आणि जो आपण चरणावरती धागा ठेवलेला होता तर तो हातात घ्यायचा आणि ओम गंग गणपते नमः असं म्हणून एक गाठ मारायची. पुन्हा एकदा ओम गंग गणपते नमः असं म्हणून एक गाठ बांधायची. अशा 7 गाठी त्या धाग्याला आपल्याला बांधायच्या आहेत. 7 गाठी बांधून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घ्यायचा. त्यांना तुमची जी काही मनोकामना आहे तर ती सांगायची, कारण या दिवशी केलेली सेवा गणपती बाप्पांपर्यंत लवकर पोहोचते. गणपती बाप्पांचा 1000 पटीनं जास्त आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि या दिवशी केलेले सेवा, उपाय हे आपल्याला 100% प्रभावी ठरत असतात. त्याच्यानंतर हा जो धागा आहे तर तो तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी जाणार आहात तर त्यावेळेला तुमच्या खिशातून घेऊन गेला तरीही चालू शकतं. हा धागा तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवला तरीही चालू शकतं. शक्य असेल तर तुमच्या उजव्या हातात हा धागा अवश्य बांधा. नाही हातात तुम्हाला बांधायचा तर तुम्ही गळ्यात बांधला तरीही चालू शकतं. आणि जर तुम्हाला बांधायचाच नसेल तर ज्यावेळी तुम्ही एखादं शुभ काम करताय तर त्यावेळेला तुम्ही हा धागा सोबत घेऊन जाऊ शकता. यानं तुमचं रक्षण होईल, त्याबरोबरच तुमची सगळी कामंही मार्गी लागतील आणि बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच राहील. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळं गणपती बाप्पांची या दिवशी सेवा केल्यानं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. मला ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की ज्यानं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.